पहिला प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये प्रथम स्थानावरती कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. ठीक आहे. तर बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024नुसार पहिला क्रमांक जो आहे तो आहे स्वित्झर्लंडचा, दुसऱ्या क्रमांकावरती आहे स्वीडन, तिसऱ्या क्रमांकावरती आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, चौथ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, पाचव्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम. आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर आपला इंडिया, भारत देश लक्षात ठेवायचा आहे. तर भारत देश आहे आपला 39th नंबरवरती, म्हणजे 39व्या क्रमांकावरती. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये शेवटचा जो देश आहे 133व्या क्रमांकावर, तो देश आहे अंगोला. शिगेरू इशिबा यांचा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ठीक आहे. शिगेरू इशिबा यांची नुकतीच जपान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. तर याचं उत्तर आहे जपान. जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रेबीज दिन हा 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. ठीक आहे. सप्टेंबर महिन्यात काही महत्त्वाचे दिवस आपण साजरे केलेले आहेत, ते बघूयात कशा प्रकारे आहेत. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पूर्ण आठवडा आपण राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा केलेला आहे. 2 सप्टेंबर हा आपण जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केलेला आहे. त्याच्यानंतर 4 सप्टेंबर हा राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे. 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 18 सप्टेंबर हा जागतिक बांबू दिवस आहे. 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 22 सप्टेंबर हा जागतिक गेंडा दिवस, जागतिक नदी दिवस. जागतिक नदी दिवस हा सप्टेंबरच्या 4थ्या रविवारी साजरा करण्यात येतो. 26 सप्टेंबर हा जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, जागतिक सागरी दिवस, विश्व गर्भनिरोधक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न आहे, संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे राधा मोहन सिंह. पुढील प्रश्न आहे, संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर याचं उत्तर आहे शशी थरूर. पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या 2 कम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून ते कशाशी संबंधित आहेत? तर अर्का आणि अरुणिका हे 2 सुपर कम्प्युटर आहेत. तर हे हवामानाचा अंदाज लावण्यासाठी विकसित केलेले आहेत. तर याचं उत्तर आहे हवामान अंदाज लावण्यासाठी. CM7 योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर CM7 योजना ही त्रिपुरा सरकारने सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर आहे पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी. हे उपक्रम जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचा खेळाडू ड्वेन ब्रावोने क्रिकेटच्या 3 प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ड्वेन ब्रावो हा सगळ्यांनाच माहीत आहे वेस्ट इंडिजचा आहे, ज्याने की क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, निवृत्ती जाहीर केली आहे. ठीक आहे. दुसरा एक प्लेयर आहे ज्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बघूया प्रश्न काय आहे.
अलीकडे कोणत्या देशाचा क्रिकेटपटू शाकिब अल हसनने निवृत्तीची घोषणा केली आहे? तर शाकिब अल हसन हा कुठल्या देशाचा आहे? तर हा बांगलादेशचा खेळाडू आहे.